हा काळ अंतराने आपला हा देह हा मरणार आहे. काय मरणार आहे? आपला देह हा मरणार आहे. तुम्ही साधक असाल, साध्वी असाल किंवा कोणी पण असो, तुम्ही आम्ही आणि आपण सर्व एकाच ईश्वराचे मुलं आहेत. आपण आपली भक्ती करण्याची पद्धत वेगळी वेगळी असू शकते, ठीक आहे, परंतु आहे तर आपण त्या ईश्वराचेच अंश. तर माझं एक सांगणं तुम्हाला आहे की ज्यावेळेस आपण ही शक्ती वगैरे घेऊन येतो किंवा काय, तो पुढं करायचं काय किंवा काय नाही, ह्याचं जर तुम्हाला ज्ञान नाहीये तर तिथं तुमचं कुळ वंशावळ पूर्णपणे नष्ट होईल. नंतर त्यांना चालवणार कोण, बघणार कोण, त्याचं ज्ञान मार्ग देणार कोण? तुम्ही जर नाही देऊ शकलं तर. तुम्ही जर नाही दिलं नंतरून आज अशा काही समस्या घेऊन समजा लोक तुमच्यापर्यंत येतात, उद्या तुमचेच लेकरं बाळ पुढच्या लोकांकडे तसे जाणार. मग तुम्हाला ती स्थिती बघायची आहे का स्वतःनी? त्यामुळं गुरुकडनं कुठलंही शक्ती घेताना त्याचं ज्ञान व्यवस्थित घ्या. काय पण एका गुरुचं कर्तव्य काय असतं? जे सत्य कर्म धर्माने चालतात, शिष्याला ते दोन्ही हाताची विद्या देतात, एक उजवी पण एक डावी पण, ठीक आहे. पण ते गुरु काय करतात माहिती आहे का? कधी पण सत्य कर्म धर्माने चालतात ते गुरु असं बघत असतात की ह्या शिष्याला समजा आपल्याला ज्ञान द्यायचंय, ह्या शिष्याला आपल्याला विद्या द्यायचंय, तर पुढं चालून त्याचं कुळ वंशावळ खंडन नाही झालं पाहिजे ह्याची काळजी सुद्धा गुरु घेतो. काय घेतो? मग मला तुम्हाला हे विचारायचंय, जर तुम्ही ह्या शक्ती तुम्ही प्राप्त केलेल्या आहेत किंवा कुठली सिद्धी प्राप्त केलेत किंवा काय आहे, तुम्ही त्याचं खाणं दाणं देताय, दर आमुष्याला देताय म्हणा, तुम्ही कुठल्याला देताय, आखाड महिन्यात देतात ते, किंवा तुम्ही चैत्र महिन्यामध्ये देतात ते, किंवा तुम्ही करीच्या दिवशी देतात ते काय, किंवा तुम्ही आमुष्याच्या दिवशी देतात ते काय, का तुम्ही पाडव्याच्या टायमाला देतात ते, हे जे तुम्ही ज्यांना देताय किंवा काय नाही, पुढे तुमची पिढी चालवणार का? हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे.